आज या ठिकाणी मराठी चालेल ना? हो नक्की चालेल. थँक्यू. आमची ह्या ओलवा नोटची सर्वांची लाडकी सँडी हिच्या माध्यमातून आज नाही बोललं तर 10 वर्ष अशा पद्धतीचा आणि अशा प्रकारचा प्रोग्राम कायम होत असतो. पण ह्या वर्षी आपल्या ओलव्यामध्ये हा एवढा मोठा प्रोग्राम घेतलेला आहे. जोरदार टाळ्या सँडीसाठी, आमच्या मध्येसाठी आणि सागरसाठी. ही मुलं एवढं चांगलं जबरदस्त काम करताय. आपल्यातलं टॅलेंट ओपन व्हायला पाहिजे म्हणून ही मंडळी फार कष्ट करत असतात. आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, मराठीमध्ये बोलतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अशी सतत साथ देणारी आमच्या सर्वांच्या ताई म्हणजे लाडकी मम्मी आमची. एवढं जबरदस्त तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत. आणि ह्या मंडळीने हा कार्यक्रम सादर करण्याचं ठरवलेला आहे. आणि त्या प्रसंगी सर्वांचे आमचे लाडके अर्थातच पनवेल असेल, उरण असेल की ज्यांना कोणी ओळखत नाही असा एकही माणूस नसेल ते म्हणजे प्रीतमजी म्हात्रे साहेब, देव म्हात्रे म्हणजे सुपुत्र, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जे काय लागेल ते पुरवण्यासाठी आमचे प्रीतमजी म्हात्रे असतील. आताच अद्याप आलेले नाहीत ते म्हणजे आपल्याला सर्वांना परिचित असलेले ते म्हणजे महेंद्रशेठ घरत, ते सुद्धा येत आहेत. त्यांचे पुतणे इथं आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमच्या BJPचे युवा अध्यक्ष म्हणजेच ठारकर, निलेश ठारकर हे नाव सर्वांनाच माहीत आहे. कारण जनसंख्ये सर्वांच्यात मिसळणारा माणूस, सर्वांच्या दुःखसुखात जाणारा माणूस हा निलेश हा सुद्धा इथं आलेला आहे. त्याचबरोबर दीपकजी गोंधली या विभागाचे अध्यक्ष आहेत, ते सुद्धा आलेले आहेत. त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद की ह्या मुलांसाठी आशीर्वाद देण्यासाठी किंवा त्यांचं टॅलेंट बघून आपण टाळ्या द्यायच्या आहेत. कारण एवढं जबरदस्त टॅलेंट आपल्या ओलव्यात आहे. आपण मॅरेथॉन घेतली होती ज्या वेळेला म्हणजे साधारणतः 30,000 लोक धावली होती. आणि त्या वेळेला त्या मोठ्या स्टेजवर म्हणजे ह्यापेक्षा ट्रिपल तो स्टेज असेल आणि त्या वेळेला सँडीने तो परफॉर्मन्स पूर्ण केला होता. आणि 30,000 लोकांनी टाळ्यांच्या गर्जना तिला आशीर्वाद दिला होता. अशाच पद्धतीचं सँडी तुझं काम चांगलं आहे. त्याचबरोबर सांगत तुझं चांगलं काम आहे. तुम्हाला मनापासून उभयताना शुभेच्छा. आणि आमच्या ओलव्याकडून म्हणजे आम्ही ओलवेकर म्हणून तुला सतत आशीर्वाद देण्यासाठी आम्ही येत असतो, तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत असतो. पण आज तिथं म्हणजे प्रीतमजी म्हात्रे वेळात वेळ काढून आलेले आहेत. प्रत्येक वेळेला ते हजर असतात आणि अशा प्रकारचा आशीर्वाद आणि सपोर्ट देण्यासाठी ते सगळे मंडळी आलेले आहेत. पण तुमचा आशीर्वाद शेवटपर्यंत म्हणजे आपल्या मुलाचं परफॉर्मन्स झाल्यानंतर आपल्या मुलाला घेऊन फक्त आपण बाहेर जायचं तर असं नाही. शेवटपर्यंत सर्वांचं परफॉर्मन्स बघायचं आहे. कारण अगर आप लोग जाएंगे तो बाकी बच्चों का परफॉर्मेंस कौन देखेगा? तो इसके लिए पूरा नाश्ते का व्यवस्था किया है, खाने का व्यवस्था किया है. आप हिलने का नहीं बिल्कुल. और जल्द से जल्द अपन कार्यक्रम चालू करेंगे. ऐसे ही थोड़ा टाइम हुआ है लेकिन इन लोग को शुभ आशीर्वाद देना होता है, इसलिए मैंने माइक लिया है. नहीं तो डायरेक्ट इधर ही माइक का मैं सपोर्ट करता. लेकिन अभी जाके आपको एक ही काम करना है, जो परफॉर्मेंस होएगा उसको बेधड़क एकदम जबरदस्त ताली बजाने का ये आपके तरफ से एक कामगिरी होगी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर मी जास्त वेळ न घेता प्रीतम दादांना विनंती करतोय की आपण जरा सूचना असतील किंवा आपल्या मनातील भाव व्यक्त करायचे आहेत. नमस्कार. गुड इव्हिनिंग. शुभ संध्याकाळ. सँडी स्टुडिओ, डान्स स्टुडिओ आणि त्याचे सर्व
अजून नावं घेण्यापर्यंत आलो नाही. त्याच्या सर्व आपल्या मम्मीची, जशा आमच्या मम्मी एकच आहे, ते पनवेल उरण आणि याच्यात आमच्या मम्मी एकच आहेत, त्यांचं नाव काही घेण्याची मला वाटतं गरज नाही. त्या मम्मी म्हणजे कोण? माधुरी गोसावी मम्मी. तशाच इथल्या मम्मी म्हणून आता तुम्ही प्रसिद्ध व्हाल, कारण रवी शेट्टी नाव घेतलं म्हणजे मम्मी म्हणून प्रसिद्ध 100% होणार, याच्यात माझ्या मनामध्ये काही मात्र शंका नाही. आणि स्नेहा आणि सागर आणि दिदी, तुमचं नाव प्राची, तुम्ही सगळ्याजणी आहात आणि सागर त्याच्यात आहे. कारण सँडीच्या अगोदर मी थोडी हिस्ट्री घेतली. सँडी नाव कसं आलं की स्नेहाचा भाऊ होता, तो आज आपल्यामध्ये नाही आहे आणि वडील नाही आहे. आणि 2016ला याची सुरुवात झाली. हे 10व्या वर्षात आता जात आहेत. 9 वर्ष कंप्लीट झाले. 9 वर्ष कंप्लीट झाले आणि आज तुझ्या भावाची आठवण काढणं मला गरजेचं वाटलं, कारण त्याने तुझी सुरुवात केली आहे. म्हणून स्नेहा, तुला मी सांगतो, कदाचित ते रवी शेटला नव्हतं माहिती, परंतु एवढ्या सगळ्यांना माहीत व्हावं की तू पूर्ण फॅमिलीला घेऊन चालले. तो बिचारा आपल्यात नसला तरी तो वरून बघतोय, हे तुझ्यासाठी मी म्हणून आज ते नाव घेण्याचं मी ठरवलं. तर स्नेहा, मी तुला एकच सांगतो, हिला तुम्ही कधी डोळ्यात पाणी येताना बघितलंय का? नाही ना. पण आज सतत हसरी असते. आज ती तिच्या भावाची मनापासून आठवण काढते म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलं. परंतु जे 100हून अधिक स्टुडंट्स तिच्या इथे शिकतायत, डान्स कॉम्पिटिशन आणि याच्यात उतरतायत, ती मनापासून शिकवतीये. तिची मम्मी, सागर, प्राची हे सगळेजण आहेत. म्हणजे बघा, मी तुला स्नेहा एकच सांगतो, मैं एक ही बात कहूँगा, इस दुनिया में कोई भी सर्वसुखी नहीं है, ये बात ध्यान में रखो. हर एक को किस ना किस प्रकार का दुख है, किसी न किसी प्रकार का, किसी को पैसे का है, किसी को फैमिली का है, और किसी को, कोई भी बड़ा आदमी भी सुखी नहीं है, छोटा आदमी भी सुखी नहीं है, मतलब सर्व सुखी नहीं है. तो ये बात ध्यान में रखो. स्नेहा, मी मुद्दाम आठवण काढली कारण त्याने तुझी सुरुवात, तो तुझ्या नेहमी सोबत राहिला. असू दे, परमेश्वर करो, काही प्रॉब्लेम नाही आहे. तू पूर्ण यशस्वी होशील, कारण डान्स कॉम्पिटिशन आणि ती प्रॅक्टिस करणे ही सोपी गोष्ट नसते. तू एक पंजाबी मुलगी आणि इथे तू घेणं ही सोपी गोष्ट नाहीये. आणि त्याच्यात हे सर्वजण, आमचे रवी शेठ असतील, रोहित जी असतील, आमचे निलेशजी, दीपकजी, राकेश असतील, हे सर्व इथे आम्ही सर्व पक्षाची लोक, इथे पक्ष म्हणून आलो नाही, इथे फक्त तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला आम्ही इथे आलेलो, म्हणून तुझं जोरात कौतुक करतो. आणि आज एवढे सगळेजण डान्स कॉम्पिटिशन, त्याच्यात छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत आहेत, हे सगळे आज तुमचा परफॉर्मन्स इथे तुम्ही दाखवणार. हार जीत चालत राहते हे लक्षात घ्या, पण कोणीही हारल्यानंतर खचून जायचं नाही आणि जिंकल्यानंतर कोणी उन्मत्त पण व्हायचं नाही, हे पण लक्षात ठेवा. हार जीत आयुष्यात चालू असते, परंतु त्याच्यातून रस्ता काढून किंवा नेक्स्ट टाइम नक्की मी यशस्वी होईल ही जिद्द ठेवायची. जशी या स्नेहाने जिद्द ठेवली, तिच्याकडे बघून तुम्ही जिद्द ठेवा, एवढीच विनंती करतो. स्नेहा, मला तुझ्या डोळ्यात अजिबात पाणी बघायचं नाहीये, लक्षात ठेव. तू आज त्याच्या आठवणीने रडली आहेस. नक्कीच ही आठवण देखील या सगळ्यांना एक शिकवण देईल की नक्कीच तू या आठवणीतून तू कुठेतरी तुझ्या भावाला बघतेस, सगळं बघतेस, हे पण मला माहिती आहे, कारण त्या दुःखातून आम्ही पण गेलेलो. त्याच्यामुळे हे काही नव्याने मी सांगत नाही, परंतु इतनी जनता है, ये जो पेरेंट्स है, जो आप लोग आज आए हो, जिस विश्वास के साथ आपने आपके बच्चे को स्नेहा की इधर ये एकेडमी में आपने डाला है, वो 100% मुझे लगता है वो उसका फुल परफॉर्मेंस देने का, आपके बच्चों में उतारने का ये 100% ट्राई करती है. इसमें कोई शक है आपको? और देखो, आप लोग भी एक ध्यान में रखो, जो आदमी काम करता है उसकी ही गलतियां होती है, जो आदमी काम नहीं करता उसकी कभी गलतियां नहीं होती, क्योंकि वो काम ही नहीं करता है. तो ये काम करने वाली लड़की है, उसकी मम्मी है, सागर है, प्राची है, ये सभी लोग काम करने वाले हैं. आप लोग उनको सहकार्य कीजिएगा और 100% मैं आगे से कहूँगा, आगे से आप उल्वे में ही प्रोग्राम रखो, ये बात ध्यान में रखो. क्योंकि इतना बड़ा मतलब इतना बड़ा एकेडमी के लिए इतनी बड़ी जगह और ऐसी जगह, ये मुझे लगता है ये 1000 कैपेसिटी है, 923 कुछ तो कैपेसिटी है. ये एकमेव ऐसा हमारा भूमिपुत्र भवन है जो कि दिबा पाटिल साहब के नाम से जाना चाहता है, मतलब जानना हम लोग
आप लोगों को भी कहेंगे कि ये दिभा पाटिल साहब के नाम से ही आप जाने, क्योंकि जो बाजू में इंटरनेशनल एयरपोर्ट जो दिभा पाटिल साहब के नाम से होने जा रहा है, ये तो आप सभी को पता रहेगा कि जिन्होंने अपना खून उसका बलिदान दिया है, इसलिए दिभा पाटिल साहब का नाम हम लोग सभी लोग देने चाहते हैं, जो कि हमारा प्रपोजल सेंट्रल में गया है और जल्द से जल्द एयरपोर्ट चालू होने के टाइम पे ये नाम लगेगा, ऐसी आशाएं हम लोग करते हैं। हमारे साथ आपकी भी दुआएं हमें चाहिए, जो कि दिभा पाटिल साहब का नाम लगे और हम लोग उसी एयरपोर्ट से सभी लोग उड़ान करें। तो ऐसे ही उड़ान स्नेहा आपको करना है, ये बात ध्यान में रखो। दोबारा एक बार मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की मी मनापासून तिच्यासाठी बोललोय, तुम्ही पण एकदा जोरदार टाळ्या तिच्या मनापासून वाजवा, जेणेकरून ती जे करते ते यशस्वी होण्यासाठी तिला पुढचं पाऊल उचलण्यासाठी तिला बळ मिळेल, ताकद मिळेल। आणि सागर आणि तुम्ही मम्मी आणि प्राची तुम्हालाही शुभेच्छा। आम्ही सगळी मंडळी आता मला वाटतं जास्त वेळ झालंय, आता आमचं ऐकण्यापेक्षा तुम्ही परफॉर्मन्ससाठी जास्त आलाय, तर सर्वांच्या वतीनं आमच्या स्टेजच्या वतीनं तुमचं उलव्यामध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि स्नेहाकडून देखील मनापासून स्वागत करून मी इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण सँडीचं गुणगान गायलेलंच आहे, पण दोन कला अकॅडमी आहेत, सँडी कला अकॅडमी, त्याचबरोबर सागरची जे उलवे कला अकॅडमी आहे, त्यांचं दोघांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही हे दोघांनी म्हणजे आजकाल म्हणजे असं एकत्र येऊन कोणी काम करत नहीं, लेकिन आप लोगों ने जो एक बहुत अच्छा काम कर दिया है ना, इसके लिए बहुत बहुत तालियां। जो बाकी लोग ताली नहीं बजाते थे, अभी इनके लिए ताली बजाइए। सागर मनापासून धन्यवाद। अशाच पद्धतीने दोन्ही पण म्हणजे कॉम्पिटिशन फक्त इथं असावी, कॉम्पिटिशन तुमच्या बिझनेस मध्ये नसावी, ही तुम्हाला विनंती करेल किंवा तुम्हाला शुभेच्छा देईल। आणि आता आम्ही खाली बसण्यासाठी जातोय, मनापासून शुभेच्छा।